देवराव भोंगळे साहेब. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय आचार्यजी देवव्रत यांच्या अभिभाषणाचं स्वागत करण्याकरिता, त्यांच्या अभिभाषणावर अभिनंदन करण्याकरिता मी या ठिकाणी बोलायला उभा आहो. खरं तर महामहिम राज्यपालाचं भाषण म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा रोडमॅप. या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा विकास करण्याचं काम हे सरकार करत आहे. या राज्यातला दीनदुर्बल शोषित माणूस हा विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे, यासाठी शासन काम करत आहे. आणि म्हणून कोणत्याही विकसनशील शासनासाठी जर त्या राज्याचा विकास करायचा असेल तर त्या राज्यामध्ये उद्योग येणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला सांगतो की महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे, परकीय गुंतवणुकीकरता पसंतीचं राज्य आहे. आणि म्हणून आपण पाहतो की दावोसचा उल्लेख वारंवार येते. माननीय विरोधी पक्षाचे नेते दावोस बद्दल वारंवार बोलतात, पण मी आपल्याला सांगू इच्छितो दावोस म्हणजे काय. तर दावोस हे स्वित्झर्लंड मध्ये छोटंसं शहर, ज्या शहरात दर जानेवारी महिन्याला काही दिवसासाठी जगाच्या अर्थकारणाचं केंद्र बनते. जगातले सारे मोठे मोठे उद्योगपती, जगातल्या साऱ्या मोठ्या शक्ती, अनेक राष्ट्राचे राष्ट्रपती, पंतप्रधान हे दावोस मध्ये येते. आणि त्या ठिकाणी दावोसच्या माध्यमातून, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण आर्थिक परिषद भरते. आणि या परिषदेमध्ये गेल्या 3 वर्षापासून या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एक मोठी परकीय गुंतवणूक या राज्यामध्ये आणत आहे. आणि म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की 24-25 मध्ये 1,64,875 कोटीची गुंतवणूक आली, जी या देशातल्या 39% गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये आली. 25-26 मध्ये 91,337 कोटी पहिल्या 6 महिन्यात. आणि आता आपल्या मुख्यमंत्री जेव्हा दावोसला गेले होते, 18 देशांसोबत 30 लाख कोटीचे आपण त्या ठिकाणी करार केले. आणि या माध्यमातून 40 लाख रोजगार मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, ज्या महाराष्ट्राचं वर्णन आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत करतो, त्या महाराष्ट्रामधला गडचिरोली जिल्हा हा शेवटचा जिल्हा होता, ज्या जिल्ह्याला आम्ही आदिवासी जिल्हा ओळखत होतो. परंतु आज गडचिरोली हे देशाचं स्टील हब, देशाची स्टीलची राजधानी हे गडचिरोली म्हणून पुढे येत आहे. निश्चितच याचा फायदा हा पूर्वेद्वारा होणार आहे. अध्यक्ष महोदय, माझा राजुरा मतदारसंघ हा गडचिरोलीच्या बाजूला आहे, ज्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातला गोंडपिंपरी तालुका आहे. माझ्या गोंडपिंपरी तालुक्यामध्ये आधी फक्त 14 हेक्टरची MIDC होती, पण आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये माझ्या गोंडपिंपरी तालुक्यामध्ये आम्ही 33 हेक्टरची MIDC करतो. आणि ज्या MIDC मध्ये अनेक उद्योग येणार आहे आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून माझ्या गोंडपिंपरी तालुक्यातील जनतेला रोजगार मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही फक्त रोजगाराची भाषा करत नाही, तर या ठिकाणी जेव्हा उद्योग येणार आहे तर त्या उद्योगांना 1 विंडो सिस्टम त्या ठिकाणी आपल्या सरकारने त्या ठिकाणी आकारली आहे. आणि म्हणून MIDC इंडस्ट्रियल अँड ॲलिकेशन अँड अलॉटमेंट सिस्टम, ज्याला आम्ही मिलाप पोर्टल म्हणतो, या पोर्टलच्या माध्यमातून ज्याही उद्योजकांना, इन्व्हेस्टरला या राज्यामध्ये उद्योग चालू करायचे आहे, त्यांना 1 विंडो सिस्टमच्या माध्यमातून एक चांगलं धोरण या सरकारने या ठिकाणी आणलं आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी बांबू धोरण, जो बांबू आमच्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित होते, आमच्या चंद्रपूर गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या बांबूचं उत्पादन होते. आणि म्हणून बांबूच्या आधारावर सुद्धा एक नवा रोजगार या महाराष्ट्रामध्ये आपण निर्माण करण्याचं धोरण हे आपल्या सरकारने केलं. निश्चितच याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. माझी या निमित्ताने आपल्याला विनंती आहे की माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये 4 तालुके आहेत, ज्यामध्ये गोंडपिंपरी असेल, राजुरा असेल, गोंडपिंपरी असेल, गडचांदूर, कोरपणा, ज्युती या तालुक्यामध्ये जे आमचे आदिवासी महिला आहेत, ज्यांचे बचत गट आहे, त्या बचत गटाच्या माध्यमातून, कॉमन फॅसिलिटी सेंटरच्या माध्यमातून बांबूवर आधारित स्वयंरोजगार उद्योग आम्ही जर त्या ठिकाणी स्थापन केला तर निश्चितच त्या ठिकाणच्या महिलांना एक रोजगार मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने शहरामध्ये रक्तवाहिन्याचं काम महत्वाचं असते, त्याचप्रमाणे एखाद्या राज्याच्या विकासामध्ये रस्त्याचं मोठं योगदान असते. आणि म्हणून आपण पाहतो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये या राज्याचा चौफेर विकास चालू आहे. या राज्यामध्ये अनेक ठिकाणी मोठे मोठे महामार्ग आपण तयार करतो. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून निश्चितच विदर्भापासून तर मुंबईपर्यंत जे जिल्हे कव्हर झाल्या त्या सर्व जिल्ह्यामध्ये समृद्धी निर्माण करण्याचं काम हे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून झालं आहे. आणि निश्चितच या सरकारने हा समृद्धी महामार्ग, विदर्भाचा जो शेवटचं टोक आहे, जे गडचिरोली जिल्हा आहे, त्या जिल्हा पण सुद्धा वाढवण्याचं काम हे आमच्या सरकारने या ठिकाणी केलं. अध्यक्ष महोदय, या सरकारचं वैशिष्ट्य काय, या राज्याची निर्मिती 1 मे, अध्यक्ष महोदय प्लीज असं नका करू अध्यक्ष महोदय,
1 मे 1960 या राज्याची निर्मिती झाली. इंग्रजांच्या काळातले कायदे या ठिकाणी होते, पण जे कालबाह्य झालेले कायदे हे निरस्त करून आजच्या समाजाला ज्या कायद्याची गरज आहे ते कायदे स्थापन करण्याचं काम आमच्या सरकारने केलं. आणि म्हणून आपण पाहतो की महसूल विभाग किंवा पोलीस विभाग हा राज्याचा कणा असतो. आणि म्हणून महसूल विभागाचे अनेक निर्णय आमच्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले, ज्यामुळे तुकडाबंदी असेल, पट्टे वाटप असेल, अकुशलता वापस असेल, हैदराबाद संस्थान अधिनियम असेल, यामध्ये अनेक ठिकाणी बदल केले आणि लोकांना सुखकर असे कायदे करून महसूल विभागाच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचं काम केलं. यासोबतच भारत न्याय समितीच्या माध्यमातून नवीन त्या ठिकाणी चांगले कायदे आले. माझी या माध्यमातून विनंती आहे की दारूबंदी आणि जुगार जे कायदे अस्तित्वात आहेत या दोन्ही गुन्ह्यावर लगेच त्या ठिकाणी बेल असते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जर 7 वर्षाच्या आतली जर सजा असेल तर त्या ठिकाणी बेलेबल ऑप्शन्स होतात. पण ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारूची विक्री होत असते. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की अवैध दारू आणि जुगार हे 2 गुन्हे सुद्धा त्या ठिकाणी नॉन बेलेबल ऑप्शन्समध्ये घेतले पाहिजे, अशी माझी या निमित्तानं आपल्याला विनंती आहे. आपल्या राज्यामध्ये पोलीस गृहनिर्माण वसाहत निर्माण करण्याचं काम आपण सुरू केलं. या माध्यमातून पोलिसांना चांगले घरं मिळाले पाहिजे हा या सरकारचा उद्देश आहे. आणि म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये राजुरा असेल, गडचांदूर असेल, कोरपणा, जिवती, गोंडपिपरी या भागामध्ये सुद्धा जर पोलीस वसाहती निर्माण केल्या तर निश्चितच पोलिसांना 100% योगदान त्या ठिकाणी देता येईल. अध्यक्ष महोदय, यावर्षी आपल्या राज्याला या ठिकाणी राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला. या देशामध्ये सर्वात चांगलं काम या आपल्या राज्याने केलं. आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्रीजी दुसऱ्या टप्प्यात जेव्हा मुख्यमंत्री झाले तर जलयुक्त शिवार टप्पा 2 हा अभिनव उपक्रम त्यांनी सुरू केला. एवढंच नव्हे तर या राज्यामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जे महाराष्ट्र सुजलाम सफलाम करण्याचं काम आपल्या सरकारने हातात घेतलं. आमचा शेतकरी काबाड कष्ट करतो, शेतकऱ्याला फक्त सिंचन पाहिजे. जर आम्ही सिंचन दिलं तर आमचा शेतकरी कुठेही कमी राहणार नाही. आणि या माध्यमातून सुद्धा आपलं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे. गोसीखुर्द सारखा प्रकल्प जो गेल्या अनेक वर्षापासून ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलं, पण आज तो प्रकल्प पूर्ण करण्याचं काम या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केला. आणि गोसीखुर्दच्या माध्यमातून विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम हे आमच्या सरकारच्या माध्यमातून सुरू केलं. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जी आमची त्रिस्तरीय सिस्टम आहे, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद, याचं जोपर्यंत बळकटीकरण होणार नाही तोपर्यंत पर्यायाने गावाचा जिल्ह्याचा विकास होणार नाही. आणि हा विकास साधण्याकरिता त्या ठिकाणी आपण अभियान मानलं. आणि या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अध्यक्ष महोदय आम्ही एक तास भाषण ऐकले. महाराष्ट्राचा संपूर्ण विकास करण्याचं काम हे या माध्यमातून सुरू होणार आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये राजुरा पंचायत समितीची इमारत जी मोडकळी झालेली आहे तर या अभियानाच्या अंतर्गत राजुरा पंचायत समितीची इमारत आपण या ठिकाणी मंजूर करावी ही सुद्धा आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आम्ही अगदी लहानपणापासून अनेक नेत्यांचे भाषण ऐकायचे आणि भाषणाची सुरुवात काय व्हायची की भारत हा कृषी प्रधान देश आहे, शेतकरी या देशाचा कणा आहे. पण दुर्दैवाने ज्या विरोधकांनी मोठी मोठी भाषणं दिली, ज्यांची अनेक वर्ष या देशामध्ये गल्ली पासून तर दिल्ली पण सरकार होती, पण हा जो आमचा शेतकरी देशाचा कणा होता या कण्याला वाकवण्याचं, मोडण्याचं काम या लोकांनी केलं. पण आज या शेतकऱ्याला न्याय देण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब गेल्या 10 वर्षापासून शेतकऱ्याच्या कल्याणाची अनेक योजना आखत आहेत. आणि यामध्ये एक मैलाचा दगड म्हणजे काय तर मुख्यमंत्री बळीराजा पांढरण रस्ता, जो आमचा शेतकरी 1 एकर शेती नांगरासाठी शेतामध्ये 13.5 किलोमीटर आडवा उभा चालतो, काड्या मातीत सोनं उगवतोय, एका दिनाचे 1000 दाणे करतो आणि त्या शेतकऱ्याला पांढरण रस्त्याच्या माध्यमातून त्याला न्याय देण्याकरिता या सरकारने मुख्यमंत्री बळीराजा पांढरण रस्त्याची योजना हातामध्ये घेतली. एवढंच नव्हे तर आमच्या शेतकऱ्याला 24 तास दिवसाची वीज देण्याचा निर्णय आमच्या सरकारने जाहीर केला. आणि निश्चितच 2026च्या शेवटीपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दिवसा वीज देण्याचं काम हे आमचं सरकार या ठिकाणी करणार आहे. अध्यक्ष महोदय, हे सरकार गोरगरिबाचं सरकार आहे. अगदी घरापासून म्हणजे आम्ही एकीकडे म्हणतो की भारत माता माझी आहे, डोकं ठेवायला जागा नाही. या देशातल्या गोरगरिबांना साधं घरकुल मिळत नव्हतं, पण आज आमच्या राज्यामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या राज्यातल्या प्रत्येक माणसाला त्याचं डोकं झाकण्यासाठी हक्काचं घरकुल देण्याचं काम आपल्या सरकारने हातामध्ये घेतलं. आणि म्हणून हे सरकार गोरगरिबाचं सरकार आहे. एवढंच नव्हे तर या देशातल्या राज्यातला गरीब माणूस केंद्रबिंदू म्हणून सरकार आपलं काम करत आहे. आणि म्हणून आपल्या सरकारने हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र 10 कोटी वृक्षारोपण चळवळ हातामध्ये घेतली. आपण अनेकदा पाहतो की ग्लोबल वॉर्मिंग
परिणामाचा ऱ्हास होत आहे असे आम्ही शब्द ऐकत होतो, पण यावर मात्र कारवाई होत नव्हती. मागच्या काळामध्ये 50 कोटी वृक्ष आपण लावले, यावर्षी आपण 10 कोटी वृक्ष लावतो आणि या पृथ्वीला हिरवच्छादित करण्याचं काम या वृक्षाच्या माध्यमातून होणार आहे. माणसाच्या जन्मापासून तर शेवटापर्यंत फक्त वृक्ष कामात येते. जेव्हा माणूस आईच्या पोटातून जन्माला येतो तर त्याला ऑक्सिजन मिळतो, तो झाडाच्या माध्यमातून मिळतो आणि शेवटी 2 बांबू आणि 7 कांबा ह्या सुद्धा वृक्षाचा राहते आणि हे वृक्षाचं महत्व आमच्या जीवनामधलं आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राला हिरवगार करण्याकरिता हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या माध्यमातून सरकार आपलं काम करत आहे. आपल्याला माहित आहे की आमच्या लाडक्या बहिणी यांना आम्ही 1500 रुपये देतो, पण त्या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलेचं खरं सक्षमीकरण करण्याचं काम हे पहिल्यांदा सरकारच्या माध्यमातून होत आहे. गेल्या 10-20 वर्षापासून आपण पाहतो की महिलाचं सक्षमीकरण झालं पाहिजे, पण या महिलाचं खरं सक्षमीकरण करण्याचं काम या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून होत आहे. बचत गटाला त्यांच्या पायावर उभ्या करण्याकरता सरकार त्याच्या पाठीमागे उभं आहे. एवढंच नव्हे तर उमेद मालच्या माध्यमातून त्यांच्या मालाची विक्री करण्याकरिता, जिल्ह्याच्या ठिकाणी आणण्याकरता सरकार त्यांच्या पाठीमागे उभे आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये आतापर्यंत 26 लाख लखपती दिदी या माध्यमातून निर्माण झाल्या. या राज्यामध्ये सर्व जाती धर्माचा विकास करण्याचं एक सर्वसमावेशक धोरण या सरकारनं हातामध्ये घेतलं आणि म्हणून या ठिकाणी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून या राज्यातल्या ज्या आदिवासी महिला आहेत त्यांचं सक्षमीकरण करण्याचं काम सरकारने हातामध्ये घेतलं. अध्यक्ष महोदय, माझा राजुरा मतदारसंघ आहे, ज्यामध्ये 4 तालुके आहे, ज्यामध्ये राजुरा, कोरपणा, जिवती हे 3 पेसा तालुके आहे, आदिवासी तालुके आहे. माझी या माध्यमातून विनंती आहे की माझ्या तालुक्यातल्या 3 तालुक्यातल्या आदिवासी महिलांना न्याय देण्याकरिता राणी दुर्गावती महिला सक्षमीकरणची योजना सुरू झाल्या, याचा लाभ आमच्या तालुक्यातील जनतेला मिळावा ही मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. एवढंच नव्हे अध्यक्ष महोदय, शेवटचे 2 मुद्दे राहिले ना, कंक्लूड करा. शेवटचे 2 मुद्दे राहिले. अरे साहेब, 1-1 तास भाषण ऐकले. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आपल्या सरकारने मोठं काम केलं. एक काळ असा होता की जुन्या सरकारच्या काळामध्ये गरीबाच्या घरी जर आजार आला तर तो माणूस मात्र त्या ठिकाणी उपचार करू शकत नव्हता, पण या राज्यातल्या प्रत्येक गोरगरीब माणसाला आरोग्याचं सुरक्षेचं कवच देण्याचं काम आज आपण महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून करतो. साधारणतः 1200 पेक्षा जास्त आजार या योजनेमध्ये आपण या ठिकाणी अंतर्भूत केले. एवढंच नव्हे तर प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून सुद्धा 5 लाखाचं हक्काचं सुरक्षा कवच देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं आहे. आणि एवढंच नव्हे तर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेकरता सुद्धा 5 लाख रुपये देण्याचं काम आपलं सरकार करते. पण या माध्यमातून माझी सरकारला विनंती आहे की आपण अनेक या ठिकाणी आजार घेतले, पण यकृताचं जे ट्रान्सप्लांटेशन आहे, यकृत प्रत्यारोपण हा आधार या योजनेत नाहीये, तर हा सुद्धा आधार या योजनेमध्ये घेण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे. खरं तर आपल्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचं गड किल्ल्याचं संरक्षण करण्याचं काम हातामध्ये घेतलं आहे आणि म्हणून 75 ठिकाणी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून किल्ल्याचा पर्यटनाला महत्व आपण देत आहोत. माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये राजुरामध्ये माणिकगड नावाचा किल्ला आहे, जो आदिवासी गोंड राजांनी बांधला होता आणि ते गोंड राजाचं वैभव आजही माझ्या तालुक्यातील लोकांना पाहायला मिळते. तर या माध्यमातून जो आमचा माणिकगड किल्ला आहे त्या किल्ल्याचं सुद्धा संवर्धन करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाचं त्या ठिकाणी पोट भराचं काम शेतकरी करते आणि म्हणून आमचा शेतकरी राजा या सुखावला पाहिजे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून, एआयच्या माध्यमातून शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी सरकारचं अभिनंदन करताना फक्त 2 मागण्या या ठिकाणी मांडतो की माझा मतदारसंघ शेवटचा तालुका आहे, राज्याच्या शेवटच्या टोकावर तेलंगणाच्या सीमेवर आहे, तर माझ्या मतदारसंघामध्ये रस्ते नाही आहे, रस्त्याची मला आवश्यकता आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सिंचनाच्या सुविधा नाही, त्या सिंचनाच्या सुविधा या माध्यमातून आम्हाला मिळाल्या पाहिजे. या ठिकाणी उद्योग आले पाहिजे. एवढंच नव्हतं, ज्योती जो शेवटचा तालुका आहे त्या तालुक्यात पट्टे सुद्धा देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. अध्यक्ष महोदय, आज आपले सरकार, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं सरकार समाजाच्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम करत आहे आणि तेच काम आज राष्ट्रपती महोदयाच्या अभिभाषणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात समोर आला. आणि म्हणून एक असं सरकार की जे या राज्यातल्या गोरगरीब माणसाला, समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याचं काम करत आहे आणि त्या सरकारचा रोडमॅप माननीय राज्यपाल महोदयांनी सादर केला. त्या राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाचं या ठिकाणी माझ्या राजुरा मतदारसंघातील जनतेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करून माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद.